दरम्यान अचानकपणे ठरलेली ही भेट नेमकी कशी झाली याची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांच्या फोनवरून संजय राऊत यांना फोन केला होता आणि त्यावेळेला भेट घेण्यासाठी येत असल्याचं सांगितलं होतं। तर आज सकाळी ही भेट ठरलेली होती। एका फोन कॉलवरती ही भेट ठरली आहे। उद्धव ठाकरे यांच्या 65व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मातोश्रीवरती जाऊन शुभेच्छा दिल्या। तर ही भेट नेमकी कशी ठरली, काय काय घडलं आपण जाणून घेऊया। उद्धव ठाकरेंकडून सकाळपासूनच सहकाऱ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार होत होता। सकाळी 10च्या सुमारास राज ठाकरेंचा मातोश्रीवरती जाण्याचा निर्णय झाला। बाळा नांदगावकर यांच्या फोनवरून त्यांनी संजय राऊतांना फोन लावला। उद्धवना शुभेच्छा देण्यासाठी मी येतोय असा राऊतांना त्यांनी निरोप दिला। संजय राऊत यांनी राज ठाकरेंचा मेसेज उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवला। मातोश्रीवरती राज ठाकरे येण्याची तयारी सुरू झाली। राज ठाकरे एकटेच मातोश्रीवरती दाखल झाले होते। संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचं स्वागत केलं। स्वतः उद्धव ठाकरे हे त्यांच्या स्वागतासाठी घरातून बाहेर आले, पुष्पगुच्छ दिला आणि गळाभेट सुद्धा झाली। राज ठाकरे उद्धव ठाकरे हे तिथल्या छोट्याशा स्टेजवरती आले। राज ठाकरे यांनी जो पुष्पगुच्छ उद्धव ठाकरेंसाठी आणला होता तो देऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि स्टेजवरती ही भेट झाल्याच्या नंतर हे दोन्ही नेते मातोश्रीमध्ये गेले। पुढे 20 मिनिटं त्यांची ही भेट होती। राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या खोलीमध्ये जाऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला, त्यांना अभिवादन केलं आणि या 20 मिनिटांच्या भेटीनंतर राज आणि उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर आले। उद्धव ठाकरे सुद्धा त्यांना निरोप देण्यासाठी बाहेर आले होते।